बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुन्हा टीका केली तर तुमची जीभ हासडून टाकू असा निर्वाणीचा इशारा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे। संजय राऊत यांनी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून नुकताच अजित पवारांवर तिखट हल्ला चढवला होता। अजित पवार हे मूर्ख राजकारणी आहेत, ते अर्धे पाकिस्तानी आहेत, ते पाकडे आहेत असं ते म्हणाले होते। आमदार इद्रिस नायकवडी यांनी मंगळवारी त्यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला। ते म्हणाले, संजय राऊत यांना सर्वजण सकाळचा भोंगा म्हणतात। हा भोंगा सकाळी 9ला वाजतो। अलीकडच्या काळात या भोंग्याचा आवाज गायब झाला होता, पण आता पुन्हा सुरू झाला आहे। संजय राऊत यांनी काल अजित पवारांवर पार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे। त्यांनी महिन्याभरापूर्वीच 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच आहे असं मत व्यक्त केलं होतं। त्यानंतर काल त्यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। ते म्हणाले की त्यांच्या अंगात अमुक रक्त आहे, हे बोलणं अत्यंत अशोभनीय आहे। संजय राऊत कुणाविषयी काय बोलतात यापेक्षा आता त्यांच्या डीएनएची तपासणी करण्याची गरज आहे। आमच्याकडेही त्यांचे काही रिपोर्ट आहेत, पण आम्ही राजकारणात संयम पाळला आहे। कुणावरही वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्याचं आमचं धोरण नाही। अजित पवारांनी आतापर्यंत केव्हाच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे। संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करणं बंद केलं नाही तर आमचे कार्यकर्ते त्यांची जीभ हासडून दाखवतील, त्यानंतर त्यांना अशा पद्धतीची घाणेरडी विधाने करता येणार नाहीत। संजय राऊत यांना अजित पवारांवरील टीकेची फार मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही नायकवडी यांनी दिला आहे। केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाची पिसे काढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्वेष, जातीयवाद आणि मृत्यूचे व्यापारी आहेत असं त्यांनी म्हटलंय। मोदींच्या धोरणांमुळे केवळ उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीचेच उखळ पांढरे झाल्याचा आरोपही त्यांनी नुकताच केला होता। हे विशेष। प्रकाश आंबेडकर गत काही दिवसांपासून सातत्यानं केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत। त्यांनी नुकताच अमेरिकेचे भारतावरील 50% शुल्क हा मोदींच्या अपयशी आर्थिक परराष्ट्र धोरणाचा परिणाम असल्याचा आरोप केला होता। भारताचे पारंपरिक परराष्ट्र धोरण हे अमेरिका आणि रशिया यांच्यात संतुलन साधण्याचं आहे, पण मोदी सरकारचे अपयशी नेतृत्व आणि आर्थिक परराष्ट्र धोरणांमुळे भारताचे या दोन्ही देशांसोबतचे संबंध बिघडलेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50% रेसिप्रोकल टॅरिफमुळे भारत-अमेरिका संबंध 1970च्या दशकातील स्थितीकडे फेकले गेलेत आणि व्यापारात चीनी युआनची मागणी यामुळे भारतासाठी समस्या निर्माण होत आहेत असं ते म्हणाले होते। त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा मोदी हे मृत्यूचे व्यापारी असल्याचा आरोप केलाय। मोदी हा द्वेष, जातीय आणि मृत्यूचा व्यापारी आहे। सनातन धर्म जे अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे आणि जो भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलांना पुन्हा गुलाम बनवण्यास प्रोत्साहन देतो, त्याचा मोदी हाच राजा आहे असं आंबेडकरांनी मोदींवर शरसंधान साधताना म्हटलं आहे। राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या महत्त्वाच्या थिंक टँकमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या मानद सल्लागारपदी त्यांची वर्णी लागली आहे। मित्रा ही संस्था राज्याच्या शाश्वत विकासासाठी धोरण ठरवण्याचं काम करते। ही नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अंजली दमानिया यांच्यावर टीका सुरू झाली होती। या टीकेला अंजली दमानिया यांनी सडेतोड उत्तर देत पतीच्या निवडीमागील संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे। भ्रष्टाचाराविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया सरकारमधील विविध गैरव्यवहार उघड करत आल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी देखील ठाम भूमिका घेतली होती। आता त्यांच्या पतींचीच राज्य सरकारच्या समितीत नियुक्ती झाल्यामुळे काहींनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे। या टीकेला उत्तर देण्यासाठी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, मी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करते। आता माझे पती देखील देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत। त्यांच्याकडे 5 पदव्या आहेत। त्यांच्या कामाचा अनुभव पाहून सरकारने त्यांना हे सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली होती, जी अनिश यांनी स्वीकारली आहे।
त्यांनी पुढे सांगितलं की अनिश हे जेएम फायनान्शियल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आता ते कंपनीच्या राष्ट्रीय विभागाचे प्रमुख आहेत. या कंपनीच्या कामामुळे त्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी गोयल यांनी त्यांना फिक्की FICCI समितीचे सदस्य होण्याची विनंती केली होती. अनिश यांनी ती स्वीकारली. कॅपिटल टार्गेटचे सगळे लोक फिक्की समितीचे सदस्य असतात. महाराष्ट्र सरकारने नुकतेच महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 जाहीर करत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी भाडेदर निश्चित केलाय. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधलाय. कंपन्या आणि मंत्र्यांमध्ये दलाली झाली का असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंच मंत्र्यांचे दलालीचे वर्तुळ झटक्यात पूर्ण होते, पण जनतेच्या अडचणींचे चक्रव्यूह अपूर्णच राहते अशी टीकाही रोहित पवार यांनी सरकारवर केली. 2 महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्टिंग करत अनधिकृत रॅपिड बाईकचा भांडाफोड केला होता. त्यानंतर काही दिवसांनी ज्या रॅपिडोवर कारवाईची भाषा केली होती त्याच कंपनीकडून त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याने स्पॉन्सरशिप घेतल्याचं उघड झालं होतं. त्यावेळीही विरोधकांनी प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केले होते. आता सरकारने MMR रिजनमध्ये रॅपिडोला अधिकृत परवानगी दिल्यानं रोहित पवार यांनी परिवहन मंत्र्यांसह सरकारवर निशाणा साधलाय. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणावर आपला संताप व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलं की अनधिकृत असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सीला परिवहन मंत्र्यांनी थांबवलं होतं. त्यानंतर कंपनी आणि मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर कंपन्यांनी मंत्र्यांच्या सामाजिक पण वैयक्तिक कार्यक्रमांना कोट्यावधीचे प्रायोजकत्व दिले. यानंतर मुंबई महानगर प्रदेशात रॅपिडोला अधिकृत परवाना मिळाला. याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. अशा प्रकारे दलालीचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायचं का असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. या संपूर्ण प्रक्रियेवर संताप व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, इथं मंत्र्यांचे दलालीचे वर्तुळ झटक्यात पूर्ण होते, पण राज्यातील युवा, शेतकरी आणि महिला यांच्या अडचणींचे चक्रव्यूह मात्र कधीही पूर्ण होत नाही. त्यांच्या या वक्तव्याने सरकारची बाईक टॅक्सी धोरणाबाबतची भूमिका आणि त्यामागील संभाव्य आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या आरोपांवर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शेतकऱ्यांप्रती इतकं उदासीन सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच झालं नाही. शेतकऱ्यांचे शत्रू अशा उपमा या सरकारला द्याव्या लागतील असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सरकारने कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला भाव दिला नाही, कापसाला भाव नाही. आता हे आलेलं आसमानी संकट आणि किडीचं संकट यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की शेतकऱ्यांना आता मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढतील. मागच्या वेळी सोयाबीनला भाव मिळाला नाही, यावेळी सोयाबीनवर पडलेल्या रोगामुळे पीक नष्ट झालं आहे. सरकारने पंचनामे करत मदत केली पाहिजे. जर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर हे सर्व काही बंद होणार आहे, मग तुम्ही कोण ना आम्ही कोण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना गेली. लाडक्या बहिणींनी सावध राहावं. लाडक्या बहिणींची नावे कापली. त्यांनी याचा बदला आगामी निवडणुकीत घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशी परिस्थिती तयार केली जात आहे. आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटींच्या घरात दिसत आहे. लोकांची देणी पाहिली तर 10 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. पुढील 2 ते 3 वर्षात राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण आहे. केंद्र सरकार दरवर्षाला कर्ज वाढवून परवानगी देत असतं. एकीकडे सांगतात 25% कर्ज काढू शकतो सोल उत्पन्नाच्या, आणि आता 20% जवळपास गेलेला आहे. ते सांगतील कर्ज 25% नाही 50% काढाल. आपली कुवत आहे का ते पुन्हा आर्थिकरित्या उभे राहण्यासाठी, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. आत्ताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध असून मागील 2 वर्षापूर्वी संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी संभाजीनगरात राज्य सरकारने मराठवाड्यांचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा आणि 20 निर्णय घेतले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण 37,016 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.
तसंच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. 2 वर्षांनंतर या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेली आहे. एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नसल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसंच मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणाबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघात दानवे यांनी केला. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी तब्बल 14,040 कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. 2 वर्षांमध्ये सदरील प्रकल्पांच्या विकासासाठी 1,018 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. राज्य सरकार हे प्रकल्प बनवण्यासाठी या प्रकारच्या संथ गतीनं गेल्यास पुढील 20 वर्ष ही प्रकल्प पूर्ण होणार नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी यावेळी केली. मराठवाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आगामी काळात 12,938 कोटी रुपयांची कामं राज्य शासन हाती घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. मात्र अद्यापपर्यंत फक्त 304 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून हायब्रिड ॲन्युटी योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचं धोरण बदलल्यामुळे हे रस्ते पूर्ण होणार की नाही याची शंका सुद्धा निर्माण झाल्याची भीती अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत असल्याची तिखट टीका भाजपने केली आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत, पण इतिहासात डोकावलं तर त्यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आत्मे त्यांना प्रश्न विचारताना दिसतील, असं भाजपनं म्हटलं आहे. शरद पवार गटाने सोमवारी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची प्रचंड झोड उठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपने पवारांवर पलटवार केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय मंगळवारी म्हणाले, शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत, पण इतिहासात डोकावला तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील. आज शेतकऱ्यांचा मोर्चा काढून जी भाषणे ठोकता त्यातील शहाणपण तेव्हा कुठं गायब झालं होतं? हेच पवार कृषीमंत्री असताना 55,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वेगवेगळ्या शब्दात मांडायचं तर पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय आयुष्यात रोज सरासरी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांच्या कारकिर्दीचा दिवस शेतकरी आत्महत्येविना सरला नाही, त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही? शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तर त्यांच्या मागण्यांवर बोलण्याऐवजी त्यांच्या नेत्यांची जात काढणारे शरद पवार शेतकरी कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाबाजी का ठुल्ला देत बँकांची भरपाई करणारे शरद पवार कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रश्नाचे मी ज्योतिषी नाही असं उत्तर देणारे शरद पवार लवासासाठी हजारो एकर शेती घेताना ज्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला तेही शरद पवार, स्वामीनाथन समितीचा अहवाल सोयीस्करपणे दाबणारे देखील शरद पवारच. सगळ्याच प्रश्नांची सुरुवात इथे झाली आणि उत्तरही इथेच येऊन थांबतात. शेतकरी प्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा, मात्र आपल्याला इतिहासाचा हाच भयान वास्तव चेहरा आहे. किती उघडायचा इतिहास, उगाल तेवढा काळाच, असं केशव उपाध्याय यांनी म्हटलं आहे. पत्राचाळ घोटाळ्यात आरोपी असलेल्यांनी SRAच्या पारदर्शक प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित करू नयेत. तुमच्याकडे पुरावा असेल तर एकही कागद दाखवा, अन्यथा खोटं पसरवू नका. कोविड काळात मृतांच्या टाळूंवर लोणी खाणाऱ्यांना SRAवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उभाटावर टीकास्त्र डागलंय. नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरेंसारखे देवेंद्र फडणवीस शब्दापासून पळ काढत नाहीत. आम्ही आमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला आहे. फडणवीस सरकारने 2017मध्ये ऐतिहासिक कर्जमाफी केली. मराठवाड्यासाठी जलसंपत्ती प्रकल्प सुरू केले, मात्र उद्धव सरकारने हे प्रकल्प थांबवले. नवनाथ बन म्हणाले की मोदींचा वाढदिवस सरकारचा नव्हे, 140 कोटी जनतेचा उत्सव आहे. राऊतांचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का, असा खोचक सवालही त्यांनी केला. ज्यांनी आयुष्यात एकदाही जनतेतून निवडून येण्याची हिंमत केली नाही, त्यांनी जनतेने 3 वेळा निवडून दिलेल्या मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. नवनाथ बन म्हणाले की शेतकरी आत्महत्यांचा काळा इतिहास पवारांच्या सरकारचा आहे. त्यांच्या काळात 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2008 साली जाहीर झालेल्या 72,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा
फक्त 32% शेतकऱ्यांना झाला आणि बाकीचे शेतकरी फसले. सुप्रिया सुळे वांग्याच्या शेतीतून करोडो कमवतात, पण सामान्य शेतकऱ्याला 1000 रुपये मिळत नाहीत. रोहित पवार दूध व्यवसायातून लाखो मिळवतात, पण आमचा शेतकरी त्याच पिकातून, त्याच गाई म्हशींमधून तोट्यात जातो. ही गुप्त टेक्नॉलॉजी फक्त पवार कुटुंबापुरती आहे का?